राजधानी रायगड आणि राजधानी 11 यांच्यातला हा अतिशय चुरशीचा अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यापूर्वी 72 धावा सणसणीत 4 षटकामध्ये तयार केलेल्या होत्या आणि आता जिंकण्यासाठी 73 धावा या ठिकाणी करायच्यात आणि आतापर्यंत 5 धावा फलकावर या ठिकाणी लागलेल्या आहेत. या ठिकाणी निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पाहायचंय पुढचा चेंडू. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे मात्र हो गई गलती, हो गई भूल आणि निश्चितच 4-4-4 धावा. काय फटका आहे. संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. मला वाटतंय हा झेल कितपत महागात पडणार थोड्याच वेळात समजेल. 4 षटकांचा सामना आणि एखाद्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे अक्षरशः पायावरती कुऱ्हाडी मारणे असंच आहे. संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करणार का फलंदाज याकडे देखील नजर असणार आहे. पाहिजे पुढचा चेंडू. यावेळी थोडस फसवलं. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक फेरी तर एक मेरी असं काहीतरी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. विश्वमित्र युवा प्रतिष्ठान भोर आणि धुळेवाडी संघ दोन्ही संघ लगेचच टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचा. लगेचच टॉस घेतला जाणार आहे. पाहिजे पुढचा चेंडू. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. आलाय 4-4-4-4 चौकार. काय फटका आहे. सुरेख फटका. पंचांचा इशारा येतोय. षटक संपताय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 13. आज धुळेवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. भोर संघ त्वरित आपण उपस्थित राहायचंय टॉस साठी. या ठिकाणी आपण पाहतो उत्कृष्ट पंच आपल्याला लाभलेले आहेत. फलटण तालुक्यातील सागर हजारे सर, प्रशांत कांबळे सर आणि सूरज शेख सर. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया ओपनचे सामने गाजवलेले हे तिन्ही पंच आज आपल्या जेजुरी नगरीमध्ये आलेत. त्यांचं देखील असेल मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे नवीन गोलंदाज सागर भिंगारे. तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा असणार आहे लखन. 1-2 का 4, 4-2 का 1. चौकार षटकार खेळणार का. पहिलाच चेंडू फुल टॉस चेंडू होता. आमंत्रण होतं या मला मारा. मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. काय चेंडू होता. जिंकण्यासाठी तब्बल प्रति षटकामध्ये 20 धावांची गरज म्हणजे 3 मोठे षटकार येणं गरजेचं असणार आहे. लढावं लागणार आहे. संघर्ष करावं लागणार आहे. पाहिजे कोणता फलंदाज आपल्या संघासाठी लढणार, संघर्ष करणार याकडे देखील नजर असणार आहेत. यावेळी फटका चांगला आहे. धावा मिळतील 4-4-4. आलाय चौकार. काय फटका आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू जसा बॅटवरती आला तसा फेकून दिला आणि चौकार आलाय. काय फटका आहे. सुरेख फटका. अगदी रोहित शर्मा ज्याप्रमाणे फटके खेळतो ना अगदी त्याप्रमाणे फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय. लखन मात्र आता चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का, लढणार का, झुंज देणार का हे पुढील 4 चेंडू सांगून जातील. गोलंदाज देखील कमी नाहीये. गोलंदाजी चांगल्या प्रकारे तो देखील करू शकतो. चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो गोलंदाज. मात्र यावेळी लखन भन्नाट फॉर्म मध्ये. पुढचा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका खेळायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतले. चला धुळेवाडी संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भोर संघ आपले या सामन्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण असणार आहे त्यामुळे तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. फटका सुरेख. क्षेत्ररक्षक धावती बोलानी
चला फलंदाज त्वरित यायचंय, जास्त वेळ लावायचा नाहीये. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फलंदाज जाईपर्यंत दुसरा फलंदाज आतमध्ये येणं बंधनकारक असणार आहे. सर्व संघांना नोंद घ्यायची आहे, वेळ लावायचा नाहीये. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. टाइम इज मनी आणि मनी इज एव्हरीथिंग. त्यामुळे वेळेला महत्व देणे गरजेचं असणार आहे. फलंदाजी मार्कवर नवीन बॅटर आलाय संदीप. कशा प्रकारे फलंदाजी करणार याकडे देखील नजर असणार आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. एक धाव निश्चितच बाईच्या स्वरूपात मिळते. बॅट आहे ओके, बॅट कट होती, काहीच समजलं नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही म्हणलं बॅट कट. एक धाव मिळाल्या. पुढचा चेंडू यावेळी देखील सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 21 रन्स ऑन बोर्ड. अजून देखील जिंकण्यासाठी भरपूर धावा आहेत, मात्र विजय जरी मिळाला नाही तरी संघर्ष मात्र करावा लागणार आहे, कारण पॉइंट टेबलवर रन रेट मॅटर करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक चेंडू फटकावाच लागणार आहे. रन रेट वरती सगळा विषय असणार आहे. त्यामुळे 2 षटक 52 धावांची आवश्यकता आहे. मात्र या 2 षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतील यात काही शंका नाहीये, कारण की विजय जरी नाही मिळाला तरी रन रेट मॅटर करणार आहे. त्यामुळे फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. सामना सोडून देणं चालणार नाहीये. फलंदाजाला फलंदाजी करणं गरजेचंच असणार आहे. तर गोलंदाज देखील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असलेला निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार. फलंदाजी अगदी खूप छान केली होती, त्याच प्रकारे गोलंदाजी करणार का. पहिलाच चेंडू फिरकावून दिलाय षटकाच्या बाहेर. शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका झालाय सक्सेसफुल. चेंडूला केलंय गुल, आलाय षटकार. काय फटका आहे, सुरेख फटका. अगदी ज्याप्रमाणे रोहित शर्मा शॉर्ट आर्म पुल पद्धतीचे षटकार खेळतो त्याच पद्धतीने हा षटकार पाहायला मिळाला. आणि फलंदाजी करतोय बॅट्समन संदीप. विजयाची किंवा पराभवाची भीती नसलेला हा संदीप आज मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खेळतोय. फलंदाजी करावी लागणार आहे, लढावं लागणार आहे, संघर्ष करावं लागणार आहे. पुढचा चेंडू यावेळी पंचांचे दोन्ही हात समांतर धावे अवांतरित वाईट बॉल. पहिला चेंडू षटकार आला होता, मात्र त्यानंतर गोलंदाज आपली लाईन आणि लेंथ भर करतोय. वाईड चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. जी किमिया फलंदाजीत दाखवली ती गोलंदाजीत दाखवणं गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय जरूर, मात्र एखादा चेंडू निर्धाव पडला तर निश्चितच कॉन्फिडन्स वाढेल. पुढचा चेंडू यावेळी चेंडू उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक पाहतोय आपण पाहतोय गोलंदाज निलेश थोड्याशा अडचणीत आहेत. थोडासा पायाला मला वाटतं क्रॅम्प येत आहे, तरी देखील आपल्या संघासाठी लढत आहेत, संघर्ष करत आहेत. आणि क्रिकेटमध्ये हेच अत्यंत महत्वाचं असतं. पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीपसाठी एखादा मोठा फटका येईल का. यावेळी फटका सुरेख, अप्रतिम, देखना लाजवाब षटकार. काय फटका आहे, सुरेख फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळते. थोडेसे गोलंदाज इंजर्ड आहेत, पायाला मला वाटतंय अडचण येते. पाहायचंय काय होणार. निश्चितच गोलंदाजी करणार का, लढणार का आपल्या संघासाठी निलेश, याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. स्वतः निलेश गोलंदाजी करतायत का गोलंदाज दुसरा करणार. 3 चेंडू झालेले आहेत, तर आता मला वाटतं गोलंदाजी चेंज केली गेली आहे. थोडासा पायाला इंजर्ड झाल्यामुळे गोलंदाज चेंज झालाय. 3 चेंडू झालेले आहेत. अजून देखील या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि निलेश यांचं षटक पूर्ण करण्याकरता गोलंदाज येणार कोण याकडे देखील नजर असणार आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत निलेश यांचं षटक पूर्ण करण्यासाठी परशुराम. कशा प्रकारे गोलंदाजी करणार आता मात्र भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संदीप पुढे असणार आहे. काय होणार, तिसरा षटकार येणार का या षटकातील? या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू देखील आला. पाहिजे पुढचा चेंडू. यावेळी फटका सुरेख आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. इट्स 4-4-4. काय फटका आहे, सुरेख फटका. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचे फटके म्हणायचे गेलं तर आपणास निश्चितच आठवतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा चौकार होता. काय फटका आहे, सुरेख फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय. लढतोय, संघर्ष करतोय संदीप. एक चेंडू निर्धाव गेला की एक षटकार, परत निर्धाव की परत षटकार. पाहायचंय पुढचा चेंडू. यावेळी फटका फसलाय. संदीप मात्र स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय. एक धाव घेतले, षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 39. 39 ऑन द बोर्ड. सहा चेंडू 34 धावा. 6 चेंडू आणि मला वाटतंय तब्बल 5 षटकार आणि एक चौकार खेचणं अनिवार्य असणार आहे. मात्र रिझल्ट मॅटर करणार नाहीये. जिंकणं किंवा हरणं मॅटर करणार नाहीये, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन रेट मॅटर करणार आहे. त्यामुळे फलंदाजाला फलंदाजी करावीच लागणार आहे. चौकार षटकार खेचावेच लागणार आहेत. 6 चेंडू 34 धावांची गरज. एक षटकार निश्चितच कॉन्फिडन्स वाढवणार संदीपचा, तर एक डॉट चेंडू कॉन्फिडन्स वाढवणार गोलंदाजाचा. याकडे देखील नजर असणार आहेत. पहिला चेंडू. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. षटकार मारायचं आमंत्रण होतं, मात्र चेंडू गेलाय निर्धाव. गोलंदाजी मार्कवर विजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आलाय जरूर. पहिला चेंडू मला वाटतंय टप्पा चुकला होता, फलंदाजाला फायदा उठवता आला नाहीये. पाहिजे दुसरा चेंडू. यावेळी फटका सुरेख. इट्स अ ह्यूज 6. चेंडू आला तसा बाउंड्री रोजच्या वरती आदळला, षटकार आलाय. पहिल्याच चेंडूवर जर षटकार आला असताना तर निश्चितच काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. संदीपला देखील कॉन्फिडन्स आला असता, मात्र मोठा फटका खेळता आला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसरा षटकार. पहिला चेंडू देखील षटकाराचाच होता, मात्र फलंदाजाला तो षटकार खेचता आला नाही. पाहिजे पुढचा चेंडू. काय होणार, अजून एक येणार का? यावेळी बॅक टू बॅक. इट्स अ ह्यूज षटकार. काय फटका, सुरेख फटका पाहायला मिळाला. फटकेबाजी आणि फटकेबाजी पाहायला मिळते. संदीप मात्र रंगात आलाय. 2 चेंडू 2 षटकार खेचलेत. पाहिजे तिसरा चेंडू. 3 चेंडू 3 षटकार खेचणारा हा फलंदाज ठरेल का? हरणं किंवा जिंकणं मॅटर करणार नाहीये, कारण स्पर्धेमध्ये आपण जिवंत असणार आहे. रन रेट मॅटर करणार आहे. टोटल सामने 36 खेळवायचे असणार आहेत. त्यामुळे 36 सामन्यामध्ये आपल्या संघाला किती सामने वाटणीला येणार आणि त्याच प्रमाणे रन रेट मॅटर करणार आहे. त्यामुळे रन रेट अत्यंत महत्वाचा असणार आहे. चला, मॅच बॉल आलेला आहे. वेळ घालवायचा नाहीये. तीन चेंडू आणि 2 षटकार आलेत. पाहिजे सलगचा तिसरा संदीप यांच्या बॅट मधून येईल का? आला 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 आणि हा सलगचा तिसरा षटकार देखील आला.
मला वाटतंय फटके बाजी एकदम सुरेख पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे 3 षटकार घेतले ना, अगदी त्याचप्रमाणे पहिला चेंडू देखील षटकारात होता. निश्चितच थोडेसे नाखुश असणार आहेत फलंदाज. पाहायचं सलगचा चौथा संदीप साठी येईल का? यावेळी फटका फसलाय आणि झेल बाद होतोय. यावेळी गोलंदाजानं कमाल केल्या, धमाल केल्या, विकेट घेतल्या. ज्या फलंदाजानं सलग 3 षटकार खेचले, अगदी त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज देखील म्हणतोय मी देखील कमी नाहीये, तू मला 3 षटकार खेचू शकतो तर मी तुला तंबूचा रस्ता दाखवू शकतो. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारा षटक, कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडू मध्ये 3 षटकार आलेत आणि 1 विकेट आल्या. पाहिजे शेवटचा चेंडू रन रेट मॅटर करणार असणार आहे, त्यामुळे हा चेंडू देखील षटकाराच्या दिशेने किंवा चौकाराच्या दिशेने खेळणं गरजेचं असणार आहे. कशा प्रकारे खेळणार फलंदाज. यावेळी फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. इट्स अ ह्यूज षटकार. काय फटका, सुरेख फटका. निश्चितच रायगड 11 संघ निश्चितच लढत